चारोटीला रेणुकाला सोडायला. बोलते की जायला नाही वाटत, तरी पण काय तुला वाटत? तुला काय वाटत? नाही वाटत. बघा कंटाळा करते जायला. आता बसची वाट बघूया आपण. खूप गोड लागतं. याच्यामध्ये गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सुरुवात करतोय मी सकाळी चारोटीपासून, कारण आज मी आलेलो आहे चारोटीला रेणुकाला सोडायला. बोलते की जायला नाही वाटत, तरी पण काय तुला वाटत? तुला काय वाटत? नाही वाटत. बघा कंटाळा करते जायला. आता बसची वाट बघूया आपण किती टाईम लावतो. एवढी कंटाळा करते नाही, बोलते की परत मला घरी घेऊन चल. बघा, आणि सामान पण खूप आहे याच्यामध्ये. आहे कपडे, आणि इकडनं एक याच्यामध्ये आहे डाळ आणि तांदूळ वगैरे पूर्ण. आता कॉलेजला खूप 1 महिन्यानंतर ही कॉलेजला जाते अजून. तर आपण रेणुकाला सोडलं आहे, बस आली आणि गेली ती. आणि तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो. हे बघा महालक्ष्मीचा डोंगर कसं दिसतो इथून. बघा, आणि पाऊस सारखा येतो थोडं वातावरण पण सेम आहे. हे बघा इकडनं पण. आणि आता आपण जाऊया परत ते घरी जाऊया, कारण आता खूप उशीर झाला आहे. 9 वाजले इथेच. मला जाता 10 वाजतीलच. तर आपण निघूया आता तिथून. तर आपण घरी येऊन आता डायरेक्ट आंबे पाडतोय, कारण आता पाऊस येणार आहे आणि आंबेला खायला लागतील. हे बघा इथे एक आहे, एक इथे आहे, इकडे पण आहे एक मोठा आंबा, पण हवा खूप येतं म्हणून वरती आपण नाही चढणार. याच्यावरती काका चढला, आपण जाऊ बघू. थोडेफार आहे, थोडे तोडले जे हाताने पोचता येत होते ना, ते पूर्ण आंबे तोडले. हे बघा, आता आपण याच्यावरती पाडू. इथे आहेत, इथे आहे, इकडे आहेत बघा. काका चढलाय, तो तोडतोय वरतून. 100चा विसरा. पूर्ण आंबे तयार झाले. आपण बघूया आपल्याला पिकलेले आंबे किती भेटतात ते आता. कारण जेव्हा आम्ही पाडतोय ना पूर्ण आंबे, तेव्हा भेटतातच पिकलेले, आणि ते खायला खूपच मजा येते. झाडाला पिकलेले असतात ना ते. बेडणी आहे, आणि खालतं बैल आहेत म्हणून सांभाळून खावं लागेल, जो पाडावं लागेल, नाहीतर खाली पडला तर खातील. बघू किती आहेत ते. तीन, चार, 5 7 आहेत पूर्ण. आधीच पाडलेले म्हणून आता जास्त दिसणार नाही, म्हणजे भेटणार नाही आपल्याला जास्त. मी पण चढणार होतो वरती, पण आपल्याकडे वेळ नाही एकच होते, आणि काल काम खूप केले म्हणून थकलं. झोप येते आता पण झोपलोय नाही मी. हवा पण खूप जोरात येते. बघा हवा किती येते ते. बघा मॅक्स पण आलाय आमच्यासोबत. हा बघा
ही पूर्ण चिखला लावून आलाय बघा मॅक्स. चांगला पण आहे हे बघा चिखला चिखलाला पूर्ण चिखला. हा. हे बघ, काय घेऊन आलाय तो घरून. आणि मॅक्स आणि सचिन पण आला इथे आमच्यासोबत आंबे तोडायला. हे बघा बघा मस्ती करतोय. काल पण आलेलो होता आमच्यासोबत आमच्या घरी. काका आणि ते आंबे तोडतायत. आपण आता जाऊन ना मॅक्स आलाय त्याच्यासोबत खेळू. हा बघा आलाय लगेच बॉल बघितलं की थांब थांब सोड. हे बघा असं खेळायला येतं आमच्या घरी. खेळायला येतो कारण बॉल आमच्या घरी आहे मोठा. हे बघा सोड. आता आपण लांब मारू. हा खूप जोरात मारू. किती जोरात धावतो ते बघू. बघा खेळायला येते ते. बॉल लगेच जवळ आणून ठेवतो परत मारायला बोलतो. बघा खूप मस्ती करतोय. इथे येऊन दिवसाला 2-3 वेळेला आंघोळी करतो आणि नंतर परत मातीमध्ये खेळतो. हे बघा आता थकला असेल ना तेव्हा तो बॉल घेऊन पडतो आणि तिथे जातो आणि बसेल थोडा वेळ परत मारू. बघा एवढे खेळतो ना म्हणून तो घरून येतो इथे खेळायला. सोड सोड. सोड ठेव ठेव. किती खेळतो. लगेच घेऊन येतं. खूप मजा येत असेल. हा तर खेळणार खूप. पण आता आपण आंबे पाडूया. पिकलेला भेटलेला आहे हा बघा. आणि हा दुसरा एक पडलाय याचाच. हा बघा फुटून गेलाय. अजून हा एक पिकलेला तिथे हवाला पिकलेला सारखं वाटतं. बघू अजून किती आपल्याला पिकलेले भेटतात ते. बघ खेळून खेळून आलाय परत. किती भेटतंय ते बघू. मित्रांनो आपल्याला परत एक पिकलेलं भेटलं आहे. दाखव. हां टाक. हे बघा पिकलेलं आहे. आज 3 भेटले पिकलेले. अजून किती भेटतात बघू. आणि आमने मस्तपैकी आपण हे खाऊ. खूपच मजा येईल. ते आपल्याला भेटले जे पाहिजे होते ना ते भेटून गेले पिकलेले. कारण आपण तोडून ठेवतो ते पिकतात ना ते चांगलं नाही जास्त वाटत. म्हणजे लागत नाही. आणि असं ते खूप चांगले वाटतं. हे बघा आता आम्ही ना टेक्नॉलॉजी केलं आहे. बघा मुंगे फार आहेत म्हणून तो लाकडा लावतो. आणि आता आंबे केच घ्यायला या बनवलं आहे पिशवीमधून. ना खाया मग. बघा सचिन आता वरती चढलाय. पण मुंग्या फार आहेत. लाखाडा दिलाय त्याला. आता केच कसं घेतो ना ते तुम्हाला दाखवतो काका. मोठू पतलं.
मी बॉल घेऊन आला. हो 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 हो. जावर ओटार सुसा नाही काय. पिकनच पण लिगार निलत. हे बघा आंबा कसा आहे बोर सारखा कुपोषित. मला दाखवत आता केस कसे घेतो. हो तो सोड नाही ते झांजरात का ना. हे बघा मित्रांनो, हे कच्चं पाडलेले ते आणि एवढे पिकलेले भेटले आम्हाला. अजून आपण पाडूया आहेत इकडे. योथय योथय ना पाडत योथय योथय. आता याच्या पाडूया आपण लहान लहान वाले खालूनच. हे बघा त्याच्यावरती चढायला नाही असंच आहेत. एक 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 दोन दोन असं आपण पूर्ण पाडू. इथे इथे पण पिकलेला सारखा वाटतंय तो बघा. मला दिसत असेल की ना हवाला. हे बघा इथे मधुमाशी आहेत. मधुमाशी इकडे तुम्हाला दिसत असेल. इथे जवळच होता तरी आम्हाला दिसला नाही. आम्ही इथे झोपून राहतो तरी पण इथेच आहे. हा बघा दिसलेला नाही. आता बघितला आंबे पाडताना. आणि आपण इकडे दुसरे शोधूया. भेटले तर होता ते नाखे एकू खोवे होता. केसरचे पाड होता ते आशिष आहे. होते नाखे याच्याचे पाड ना केसरचे यो अर्धच. हा बघ इथे आंबा कसा आहे खाल्लेला. हे बघा आंबे पाडताना आम्हाला भेटला पेरू. आम्ही पाडला इथेला. काय खाऊया. खूप गोड लागतं. याच्यामध्ये अले फिरतात. हे बघा हे आता पिकलेले आहेत ना. हे आपण खाऊया मस्त कट करून. बघा मिक्सचा मस्ती बघा किती. आपण कट करू खाऊ. आता पिकलेले खूप आहेत आपल्याकडे. तर पाहिजे होते ते भेटून गेले आंबे पिकलेले. हे बघा एवढे थोडे पिकले. हा पिकलेले होते ते कट करून फ्रीजात ठेवले थंड व्हायला. थंड होते तेव्हा खूप चांगलं लागेल म्हणून. पण फ्रीजमध्ये ठेवू. हा बघा मी आंबे खात होता आणि मिक्स बघा पूर्ण चिखलाला होऊन आला इथे. मेघ हा बघा ब्लॅक अँड व्हाईट झाला.
वास येतो एवढा खराब चिखल घेऊन आलाय टप्पू आणि दोघे ते हे बघा. तर आता थोडा वेळ इथे आराम करूया आपण आणि मग थोडंसं काम करूया. तर आजचा दिवस एवढंच घेऊ, उद्या भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. आज व्लॉग कसं वाटलं तुम्हाला, मी आंबे पाडले आणि खाल्लं. तर आजचा दिवस एवढंच घेऊ आणि उद्या भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. चला बाय.